सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज तुम्ही म्हणाल एवढ्या भाज्या कशासाठी आहेत, तर अहोंच्या आजची पावभाजी आज आपल्याला खायची आहे। तर आता बघा, सगळी तयारी अहोंनी केली आहे, बोलणारे मात्र व्हिडिओमध्ये मी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या अहोंनी स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि चिरून घेतल्यात। आता एक एक तुम्हाला भाजी दाखवते। इथे बघा, कांदा बारीक चिरून घेतलाय, टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय, सिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, फ्रेश अशी कोथिंबीर आहे, गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी बीट देखील आहे, अर्ध बीट आहे, अर्ध गाजर आहे। त्यानंतर इथे मटार घेतलेत, हे फ्रोझन मटार आहेत। त्यानंतर बटाटा आहे आणि आता हा फ्लॉवर आहे। फ्लॉवर आम्ही स्वच्छ धुवून निवडून कोमट पाण्यामध्ये मीठ घालून हा फ्लॉवर ठेवला आहे। आता हे जे मेन साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे, भाज्या दाखवल्या आहेत। आता बाकीचं सगळं आपण कृती जेव्हा पावभाजी करू त्यावेळेला बघूया। आता ही अहोंची पावभाजीची ट्रिक जी आहे ती वेगळी आहे, चला तर मग पाहूया। आता सर्वप्रथम इथे मी बटर घेतलं आहे, परंतु फोडणी जी आहे ती मी तेलातच करणार आहे। कुकर ठेवला आहे, आता कुकरमध्ये तेल घालते। आता हे बघा, अंदाजे तेल घातले मी 3-1 चमचे। त्यानंतर आता मोहरी, थोडंसं जिरं। आता हे तडतडलं चांगलं की आपण कांदा परतून घेणार आहोत। आता जिरं आणि मोहरी तडतडली, अहो आता आलं आणि लसूण मिरची जी पेस्ट केली ती घालत आहेत। हे विचारत आहेत किती घालू। चांगली अशी परतून घेतले अशा पद्धतीने। आता यामध्ये कांदा घालते मी। आता तुम्ही म्हणाल अहोंच्या हातची भाजी पावभाजी मी म्हटलं मगाशी, पण अहोंच्या पद्धतीची पावभाजी। आता अहो ह्या पद्धतीने पावभाजी करतात, म्हणजे जनरली आपण बघतो की भाज्या आधी शिजवून घेतल्या जातात, परंतु असं न करता या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली तर ती अधिक रुचकर होते आणि ही पद्धत ह्यांची आहे, म्हणून मी ती तुम्हाला दाखवणार आहे। आता पहिल्यांदा मी सुद्धा पावभाजी करताना भाज्या सगळ्या शिजवून घ्यायचे आणि मग कांदा टोमॅटो ह्यांची फोडणी करून त्या भाज्या सगळ्या घालून पावभाजी करून घ्यायची। पण आता ही जरा वेगळी ट्रिक वापरते, झटपट होणारी आहे, वेळ वाचवणारी आहे आणि रुचकर अशी ही रेसिपी आहे। तर नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, ही सर्वांना विनंती। आता कांदा आपला चांगला असा तळतो आहे, लाल होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा। आता कांदा मस्त असा तळून झालाय, लाल होईपर्यंत, म्हणजे पूर्ण लाल असं नाही केलंय मी, पण कच्चा लागू नये खाताना इथपर्यंत चांगला भाजून घेतलाय। त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालते। आता टोमॅटो देखील अशाच पद्धतीने परतून घ्यायचा, मस्त असा थोडासा असा परतून घ्यायचा। आता बघा, आपला टोमॅटो सुद्धा मस्त असा तळून झालाय। आता यानंतर आता मी बेसिक मसाले घालून घेते। इथे मी थोडीशी हळद घालणार आहे, अर्धा चमचा, या चमच्याने। बघा चमचा किती छोटा आहे, आणि त्याच चमच्याने 2 चमचे लाल तिखट, 2-2.5 चमचे घातलंय। आता हे मस्त असं चांगलं परतून घेते। आता त्यानंतर बाकी सगळ्या आता भाज्या तुम्हाला दाखवते। गॅस बारीक केलाय। सर्वप्रथम सिमला मिरची घालून घेतली, त्यानंतर गाजर घालून घेतलंय, त्यानंतर या ठिकाणी बीट आहे बघा, हे मटार आहेत,
ते घातलेले आहेत. त्यानंतर इथे बटाटा आहे. आता जरा हलवून घेते या सगळ्या भाज्या, म्हणजे चांगल्या अशा परतून घेते. आता बटाटा, अगदी शेवटला हा फ्लॉवर घालून घेते. हा फ्लॉवर बघा स्वच्छ निवडलेला आहे. त्यानंतर कोमट अशा पाण्यात मी मीठ घातलं आणि त्या मिठामध्ये हा फ्लॉवर एक अर्धा तास ठेवला होता मी. त्यानंतर आता ही भाजी म्हणजे पावभाजी, या सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने परतून घेत आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आता आपण अंदाजे असं पाणी घालूया, 1-1.5 ग्लास समजा. पुन्हा असं परतून घेते व्यवस्थित. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट जो राहिलेला आहे तो म्हणजे पावभाजी मसाला, तो आता मी घालत आहे. आता पावभाजी मसाला मी जरा जास्त घालून घेणार आहे. नंतर पण आपण थोडा घालणार आहोत भाजी शिजल्यानंतर. पण खूप तिखट होता कामा नये, अंदाजे घालायचा. सर्वात शेवटी मीठ, हे मी चवीनुसार आणि अंदाजे घातलंय. पुन्हा एकदा मला असं वाटतंय पाणी थोडं कमी पडेल म्हणून मी पाणी घालून घेतलंय. आणि आता या ठिकाणी मस्त असं फ्रेश बटर घालून घेतलंय. आता आपण काय करूया तर कुकर बंद करूया आणि 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये ही भाजी मस्त अशी शिजू दे, मग तुम्हाला दाखवते. चला तर मग कुकर थंड झाल्यानंतर भेटूया. तर अशा रीतीने पहा, ही आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे. आता ही मस्तपैकी स्मॅश करूया. आणि इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची. आता ही सुरुवातीला भाजी स्मॅश करते आणि हिला मस्तपैकी फोडणी देते. तर इथे बघा, ही जी पावभाजी आहे ती बऱ्यापैकी मी स्मॅश करून घेतली, पूर्ण नाही झाली आहे पण बऱ्यापैकी स्मॅश करून घेतले. त्यानंतर या ठिकाणी कढई ठेवली आहे. पुन्हा मी मोहरी, थोडंसं जिरं, थोडासा हिंग घातलाय, हळद घातली आणि लाल तिखट घातलंय. आता याच्यामध्ये ही भाजी ओतून घेते आणि दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही मस्त असा कट आलाय. आता ह्या भाजीला चांगली उकळी येऊ दे, मग तुम्हाला दाखवते. पावभाजी आपली छान अशी शिजते आहे, उकळी येते आहे पावभाजीला. बघू शकता तुम्ही मस्त कट पण सुंदर आलाय. आणि आता ह्याच्यामध्ये मी फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेते. आणि बटर घालून घेते आणि पुन्हा याला चांगली अशी उकळी येऊ दे. हे बटर जे आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, या भाजीमध्ये एकजीव होऊ दे आणि मग तुम्हाला आता दाखवते. ही अहोंची पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, वेळ कमी लागतो. तर अशी ही पावभाजी तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा. तर ही पहा, आपली पावभाजी मस्त अशी तयार झालेली आहे, घरच्या घरी आणि हेल्दी, अहोंची पद्धत. आता सर्व देखील मी केलेली आहे. इथे मस्त बघा बटर घातलेलं आहे. तर ही पावभाजीची रेसिपी, अहोंची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.